शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार. कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या राज्यामध्ये केळी पीक हे मोठ्या प्रमाणात याची लागवड केली जाते. राज्यामध्ये जळगाव जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्हा असेल, या आणि अशा अनेक जिल्ह्यांमध्ये केळी पिकाची लागवड शेतकरी बांधव करताना आपण पाहतोय आणि यातून शेतकरी बांधवांना चांगला आर्थिक फायदाही होतोय. पण या केळी पिकापासून केळी फळ लागवड झाल्यानंतर त्याची काढणी झाल्यानंतर जे खोड उरतं त्या खोडापासून जर आपण धागा निर्मिती प्रक्रिया उद्योगाकडे वळालो तर आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळवता येईल. तर या केळीच्या खोडापासून धागा निर्मिती प्रक्रिया नेमकी कशी करावी, यासाठी बाजारपेठा कशा उपलब्ध आहेत, यासाठी कोणतं तंत्रज्ञान आणि मशीन उपलब्ध आहे, याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर धीरज नेहते सर. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर धीरज नेहते सर हे कृषी विज्ञान केंद्र पाल, जिल्हा जळगाव येथील उद्यान विद्या विभागामध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. त्यांना या विषयाचा गाढा अभ्यास आहे, त्यांचा अनुभव त्यांचा अतिशय दांडगा अनुभव आहे आणि या अनुषंगाने सर कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर, काय सांगाल, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या केळी पिकाची जी परिस्थिती आहे ती कशा प्रकारची आहे, किती क्षेत्रावरती लागवड आहे आणि या पिकाचं महत्त्व काय आहे, याविषयी आपण काय सांगाल? केळी पिकाची जी लागवड आहे ती साधारण 90,000 हेक्टरवर त्याची लागवड होते. मग यामध्ये जळगाव, सोलापूर, नांदेड यासारखी इतर अनेक जिल्ह्यामध्ये केळीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मग याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर साधारण 40 ते 45 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन आपल्याला मिळतं. आणि त्यासोबतच आपली जर महाराष्ट्राची उत्पादकता आपण जर बघितली तर ती 60 ते 65 टन प्रति हेक्टर उत्पादकता आपली आहे. मग आपण जर बघायला बघितलं तर त्याच्यामध्ये आज केळीपासून आपल्याला जे त्याचे जे विविध अवयव आहे किंवा जे भाग आहे त्या भागापासून आपल्याला प्रत्येक भागापासून आपल्याला मानवोपयोगी सगळे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. मग याच्यामध्ये त्याचं पान आहे, त्याचं फूल आहे, फळ आहे, खोड आहे, या प्रत्येक भागापासून आपल्याला त्याचा फायदा होतो. केळीच्या काढणीनंतर म्हणजे केळी फळाच्या काढणीनंतर जे खोड उरतं त्या खोडाचा उपयोग शेतकरी बांधव सध्या कशा पद्धतीने करतायत आणि आणखीन काय कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो त्याचा? जर आपण बघितलं तर केळीचं जे खोड आहे ते 90% त्याच्यामध्ये पाणी असतं. आणि याच्यामध्ये हे जे खोड आहे हे लाकडासारखं कडक नसतं, तर त्याच्यामध्ये ते पानाच्या प्रत्येक थरापासून ते बनलेलं असतं. मग याच्यामध्ये घड कापणीनंतर जे खोड शिल्लक राहतं ते खोड साधारण 40 ते 45 किलो वजनाचं असतं. तर आपल्याला साधारण एका एकरापासून आपल्याला 60 ते 65 टन एवढा ओला कचरा आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. मग या ओल्या कचऱ्यापासून आपण एकतर तो मजूर शेतकरी जे आहे ते मजुरांकरवी शेतातून काढून घेतात किंवा यांत्रिकीकरणाद्वारे त्याचं शेतामध्ये त्याला कुजवतात किंवा सडवतात. एका खोडाचं वजन साधारण 60-70 किलो भरतं आहे. पण मग शेतकरी बांधव याचा वापर पशुखाद्य म्हणून करतात, हेही तितकंच खरं आहे. पण याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण काय करू शकतो, याच्यापासून धागा निर्मितीकडे आपण कशा पद्धतीने वळू शकतो? जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण जो केळीचं जे खोड आहे ते केळीचे खोड जे आहे ते पानाच्या प्रत्येक थरापासून बनलेलं आहे. तर हा जो पानाच्या प्रत्येक थरापासून जे आहे ते आपण खोड कापणी म्हणजे घड कापणीनंतर जे खोड असतं आपण त्याला आभासी खोड म्हणतो, कारण ते लाकडासारखं कडक नसतं. तर त्याला आभासी खोड किंवा आपण खांब म्हणतो. तर या खांबांचं आपण काय करतो, त्याच्या आधी ते जे थर आहे ते आपण सोलून घेतो आणि मग ते शुडोस्टेम बनाना फायबर एक्सट्रॅक्शन मशीन त्याच्याद्वारे आपण ते थर त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये जो काही गर आहे किंवा जे पाणी आहे आणि धागा हा आपण दाबून तो मोकळा करतो आणि त्यापासून मग आपल्याला साधारण 2 ते 3% आपला धागा त्याच्यामध्ये मिळतो. केळीच्या खोडापासून धागा निर्मिती नेमकी कशी केली जाते, ही प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत आपण समजावून सांगावी. केळीच्या खोडापासून धागा काढण्यासाठी जे केळीचे जे खोड आहे किंवा जो खांब आहे तो खांब आपण शेताच्या बाहेर आणून जिथं आपलं युनिट आहे तिथं आणून त्याचे जे थर आहे ते थर आपण सोलून जर मोकळे केले
ते मोकळे केल्यानंतर त्याला बनाना फायबर एक्सट्रॅक्शन मशीनमध्ये आपण त्याला टाकून त्याचा जो दाबून जो काही पानाचा जो गर आहे किंवा पाणी ते आपण सेपरेट करतो आणि त्यापासून आपण धागा काढतो. मग आपण हा जो धागा आहे हा धागा आपण काढल्यानंतर त्याला आपण पाण्यामध्ये त्या शॅम्पूच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर त्याला वाळत घालायचं. वाळल्यानंतर त्याला कॉम्बिंग करून घ्यायचं. कॉम्बिंग केल्यानंतर त्याला तो जो धागा आहे तो प्रत्येक धागा आहे तो मोकळा होतो आणि मोकळा झाल्यानंतर त्याला चकाकी येते, जेणेकरून तो धागा आज मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये जर आपण विकायला गेलो तर त्याला चांगल्या प्रकारे तिथं शेतकऱ्याला भाव मिळू शकतो. तर आम्हाला समजू शकेल का की या केळीच्या खोडापासून जो धागा निर्मिती करतोय आपण त्याला बाजारामध्ये काय एवढी मागणी, अशी काय वैशिष्ट्ये आहेत या धाग्यामध्ये? तर केळीच्या खोडाला जे खांब आहे त्याला अनोखं वरदान दिलेलं आहे. हिच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर एक तर त्याच्यामध्ये उच्च ताण सहन करण्याची क्षमता असते, जेणेकरून तो धागा तुटत नाही. या धाग्याला 700 वर्ष आयुष्य आहे. आपण बघतो की जे मोठमोठे समुद्रामध्ये जे मोठमोठे शिप्स असतात त्या शिप्समध्ये जे काही दोरखंड असतात ते दोरखंड बनवण्यासाठी या धाग्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर या धाग्यामध्ये ओलावा सहन करण्याची ताकद असते. त्यामुळे आपण हा धागा जो आहे हा एकतर आपण जे काही आता सध्या मार्केटमध्ये जे काही सॅनिटरी पॅड आहे तर तिथेही त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हा बायोडिग्रेडेबल आहे. मग हिच्यामध्ये म्हणजे आपण आज जर बघायला गेलो तर आपण प्लास्टिकला त्याच्यामध्ये आहे त्याला पर्याय आपण त्याला शोधू शकतो. धागा जो आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे किंवा त्याची जी ताकद आहे ती कशा प्रकारे आणखीन आपल्याला वाढवता येऊ शकते? आपण हिच्यामध्ये जर बघायला गेलो तर साधारण आपण हा जो धागा आहे तर याला आपण 3 ग्रेडमध्ये आपण त्याची विभागणी करतो. ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेडमध्ये. तर जो ए ग्रेड जो आहे त्या ए ग्रेडमध्ये आपण जो खोडाचा जो आतील भाग जो आहे जो पांढरा आहे त्या आतील खोडाचा जो भाग आहे तो आपण जर त्याच्यापासून जर आपण जर धागा काढला तो आपल्याला एकदम शुभ्र आणि एकदम पांढरा आणि चकाकीदार भेटतो, की जो आपण कापड उद्योगामध्ये साड्या किंवा कापड बनवण्यासाठी आपण तो वापरू शकतो. आणि त्याला बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याला चांगली किंमतही मिळते. त्याचप्रमाणे जो बी ग्रेडचा म्हणजे जो आपण दुय्यम दर्जाचा जो धागा आहे तर तो जर आपण जो मधल्या भागातील म्हणजे खोडाच्या मधल्या भागातील जे थर आहे ते थर जर त्याच्यापासून जर काढला तर तो एकदम क्रीम कलरचा आणि थोडा फिकट रंगाचा असतो, फिकट पिवळ्या रंगाचा असतो. तर ह्या धाग्यापासून आपण हस्तकला वस्तू आहे किंवा विविध जे काही चटया आहे, टोपे आहे ते आपण त्याच्यातून बनवू शकतो. त्यानंतर जो 3 नंबर जो आहे तो सी ग्रेडचा जो धागा आहे तर त्याच्यामध्ये आपण तो एकदम बाहेरचा जो थर आहे त्या थरांपासून तो बनवतो. मग यापासून आपण तो एकदम गडद रंगाचा असतो आणि त्यापासून आपण मग दोरखंड आहे किंवा हस्तकलेच्या वस्तू आहे किंवा त्यासोबतच आपण जे काही पॅकेजिंगचं साहित्य आहे ते आपण त्याच्यासोबत बनवू शकतो. आता ज्यावेळेस आपण हे केळीचं खोड आहे ते मशीनमधून आपण त्याला पाठवतो, मशीनमध्ये त्याला आपण प्रक्रियेसाठी त्याचा वापर करतो, तेव्हा द्रवरूप पदार्थ काही बाहेर पडतो किंवा गर आहे तो बाहेर पडतो. याच्या व्यतिरिक्त जो राहिलेला भाग आहे त्याचा वापर नेमका कसा केला जातो? आपण सांगितलं की 90% पाणी खोडामध्ये असतं. मग त्यासोबतच जो 90% पाण्यास व्यतिरिक्त 2 ते 3% जो भाग आहे तो आपण जो वेस्ट आहे किंवा तो गर आहे तर याच्यामध्ये आपण त्याच्यावर धागाही निघतो. मग त्याच्यामध्ये आपण या 90% पाण्यापासून आपण साधारण एका खोडापासून आपण साधारण आपल्याला 20 ते 25 किलो पाणी मिळतं. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर आपल्याला एका एकरमध्ये साधारण आपल्याला 40 ते 45,000 लिटर पाणी आपल्याला मिळतं. आणि त्यासोबतच त्या पाण्यापासून आपण त्याला जर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या तर त्याच्यापासून आपण शेतामध्ये त्याला पिकांसाठी टॉनिक म्हणून त्याची फवारणी केली जाते. त्याच्यामध्ये पोटॅश, फॉस्फरस, नायट्रोजन, सूक्ष्म मूलद्रव्ये हे मोठ्या प्रमाणात असतात की जे पिकांचं टॉनिकसाठी काम करतं आणि त्याचा आपण त्याच्यामध्ये आपण पिकांना बायो फर्टिलायझर म्हणून त्याचा वापर करू शकतो. आपण बघायला जर गेलो तर आपण आज नवसारी कृषी विद्यापीठामध्ये या ज्या केळीचं जे पाणी आहे त्या केळीच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून बायो फर्टिलायझर बनवलेलं आहे. त्यासोबतच जो गर आहे त्या गरापासून आपण जर बघायला गेलो तर आपण जे काही कागद इंडस्ट्री आहे, पेपर इंडस्ट्री आहे, तर पेपर इंडस्ट्रीमध्ये त्याच्यापासून पुठ्ठे बनवले जातात. म्हणजे पॅकेजिंग मोठं त्यापासून बनवलं जातं. आणि त्यासोबतच त्याला जर आपण गांडूळ कल्चर आहे किंवा इतर जर आपण त्याला जर प्रक्रिया जर केली तर त्यापासून आपल्याला चांगलं उत्तम कंपोस्ट खत किंवा आपलं सेंद्रिय खत आपल्याला त्याच्यापासून मिळतं की जे आपण आपल्या शेतामध्ये पिकांना आपण टाकू शकतो. अगदी खरं आहे सर. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या केळी पिकापासून खोडापासून जे आपण धागा निर्मिती करणार आहे त्याचं अर्थगणित आम्हाला तुम्ही समजून सांगावं. तर हेक्टरी किती उत्पादन मिळतं शेतकरी बांधवांना आणि किती आर्थिक फायदा होतो याचा आपण एक ढोबळ गणित समजूया. आपण जर बघायला गेलो तर साधारण केळीची जी लागवड आहे ती एका एकरमध्ये 1500 झाडं आपण त्याची लागवड करतो. आणि हिच्यामध्ये आपण
एका खोडापासून आपण साधारण 200 ते 300 ग्रॅम जो धागा आहे, जो सुका धागा आहे, तो सुका धागा आपल्याला मिळतो. जर आपण एका एकराला बघायला गेलो तर साधारण आपण 1500 झाडं आपण लागवड करतो. तर एका झाडापासून आपल्याला साधारण 300 ते 400 ग्रॅम ओला धागा आपल्याला मिळतो. आणि या ओल्या धागापासून आपण जर बघायला ओला धागाचं जर आपण उत्पन्न बघितलं तर साधारण आपल्याला एका एकरपासून आपल्याला 300 ते 400 किलो सुका धागा मिळतो. आता आपण जर याची जर मार्केटमध्ये जर किंमत बघितली तर साधारण त्याला एका किलोला 200 रुपये आपण भाव समजूया. आणि याच्यामधून साधारण आपल्याला 60 ते 70 हजार आपल्याला याच्यामध्ये भाव आपल्याला उत्पन्न मिळतं. त्यासोबतच आपण जे केळीचं जे पाणी आहे, केळीच्या खांबापासून काढलेलं जे पाणी आहे किंवा जो गर आहे, तर केळीच्या खांबापासून आपल्याला जे पाणी मिळतं साधारण 40 ते 45 हजार लिटर पाणी आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. तर साधारण त्याच्यापासून आपल्याला एक 40 ते 45 हजार उत्पन्न त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. त्यासोबत जो काही गर आहे त्या गरापासूनही आपल्याला आपण त्याचं शेणखत किंवा कंपोस्ट खतमध्ये किंवा सेंद्रिय खतामध्ये त्याचा वापर करतो. तर याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे 10 ते 15 हजार रुपये आपल्याला त्याच्यामध्ये भाव मिळतो. तर अशा प्रकारे आपण जर बघायला गेलं तर साधारण आपल्याला 1 लाखापर्यंत निव्वळ उत्पन्न मिळतं. आणि त्यासोबतच आपण आज जर मशीनचा घसारा आहे किंवा जे काही कुशल कामगार आहे किंवा विजेचा भार आहे, तर ही जर आपण जर 30 ते 35% जर खर्च पकडला तर साधारण आपल्याला 70 हजारापर्यंत आपल्याला एका एकरमध्ये त्याचा फायदा होतो. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केळी वनस्पतीच्या खोडापासून जो आपण धागा निर्मिती करणार आहोत त्यासाठी मशीन कशा पद्धतीची पाहिजे, त्याची वैशिष्ट्य काय हवी आहेत आणि त्याची किंमत किती आहे? आज आपण केळी धागा काढण्यासाठी जी मशीन वापरतो तर साधारण ही जी मशीन आहे ही साधारण 1 ते 2 HP जी सिंगल फेजवर चालणारी मशीन आहे ती आपण घराच्या विजेवर चालू शकतो. तर बाजारामध्ये ही जी मशीन आहे ही बनाना शूडोस्टेम फायबर एक्सट्रॅक्शन मशीन आहे की जी आज लोकल मार्केटमध्ये ज्या काही इतर जे अवजारे बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपल्याला ही मशीन मिळू शकते. तर साधारण ह्या मशीनची जी किंमत आहे ती साधारण 1,20,000पर्यंत ही मशीन असते की जी एका याच्यामध्ये साधारण एका दिवसामध्ये ती 10 ते 15 किलो धागा काढू शकते. साधारण याची किंमत काय आहे? या मशीनची किंमत आज 1,20,000 रुपये आहे अंदाजित. याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत का या मशीनमध्ये? या मशीनमध्ये आपण जर बघायला गेलो तर शूडोस्टेम बनाना फायबर एक्सटेन्शन मशीन जी आहे त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारच्या मशीन आपल्याला बघायला मिळतात. एक तर रास्पेट्रोल मशीन आहे आणि बनाना शूडोस्टेम फायबर एक्सटेन्शन मशीन आहे. याच्यामध्ये रास्पेट्रोल मशीनमध्ये आपण जे काही प्रक्रिया आहे ती पूर्ण ऑटोमॅटिक आपण करू शकतो. आणि ह्या बनाना फायबर एक्सट्रॅक्शन मशीनमध्ये आपल्याला आधी थर सोलावं लागतात. केळीचे जो खांब आहे त्याचे थर सोलून घ्यावं लागतात आणि त्यानंतर तो थर जो आहे तो त्या मशीनमध्ये टाकावा लागतो. तशा 2 प्रकारच्या ज्या मशीन आहे त्याच्यामध्ये आपण ज्या वापरू शकतो. आणि सर, आपल्याला या मशीनची खरेदी करायची असेल शेतकरी बांधवांना तर त्या कुठं उपलब्ध आहेत? मशीन जे आहे ते मशीन आपण मुंबई आहे, पुणे आहे, राजकोट आहे, तर अशा शहरांमध्ये ही मशीन आपल्याला विकत मिळते. त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आहे, त्यानंतर सेरकॉट मुंबई आहे, त्यासोबतच जे नवसारी कृषी विद्यापीठ नवसारी आहे, तर या विद्यापीठांनी डिझाईन केलेल्या मशीन्स आहेत त्याही आपल्याला इतर जे काही स्थानिक उद्योजक आहे, लघु उद्योजक आहे, त्याद्वारे ते आपण ते मिळवू शकतो. शासन याकडे कशा दृष्टीने पाहत आहे? काही योजना आहेत का शासनाच्या या उद्योगासाठी? काही प्रोत्साहन करणाऱ्या योजना आहेत का? कारण ग्रामीण भागातील महिला असतील, बचत गट असतील किंवा तरुण उद्योजक असतील, त्यांना सगळ्यात प्राथमिक अडचण भेडसावते ती म्हणजे भांडवल. तर शासनाच्या कोणत्या योजना आहेत यासाठी? याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघंही या केळी धागा उद्योगाला प्रोत्साहन देत आहेत. आणि याच्यामध्ये आपण ग्रामीण युवती आहे किंवा जे काही महिला बचत गटाच्या महिला आहे तर या दोघं घटकांना साठी केळी धागा निर्मितीसाठी त्यांच्याकडून विशेष प्रोत्साहन दिलं जात आहे आणि त्याच्यासाठी विशेष सबसिडी ही त्याच्यामध्ये दिली जाते. तर याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेच्या अंतर्गत त्याच्यामध्ये ग्रामीण युवकांना 30 ते 35% सबसिडीवर अनुदानावर बँक कर्ज उपलब्ध करून देते. त्यासोबतच नाबार्ड आहे किंवा खादी ग्रामोद्योग आहे तर याच्यामध्येही महिला बचत गट आहेत त्यांचा क्लस्टर करून या उद्योगासाठी त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं. एका शेतकरी बांधवाने जर हा निर्मिती उद्योग सुरू केला तर साधारण किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि कशा प्रकारे आर्थिक फायदा होऊ शकतो त्या मजुरांना? याच्यामध्ये आपण केळी धागा जे युनिट आहे ते जर आपण एस्टॅब्लिश केलं तर त्याच्यामध्ये साधारण आपल्याला
जे काही केळी धागा मशीन एस्टॅब्लिश केल्यानंतर आपल्याला एका युनिटमध्ये आपण 3 ते 4 मशीन आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला एका युनिटसाठी आपल्याला 4 ते 5 कुशल कामगार इथं आपल्याला लागतील. त्यासोबतच विजेचा भार आहे किंवा जे काही त्याच्यासाठी लागणाऱ्या जे काही इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते समाविष्ट करून आपल्याला साधारण 3 ते 4 लाखपर्यंत आपल्याला एका युनिटसाठी आपल्याला खर्च येतो. खरं तर ही जी प्रक्रिया आहे धागा निर्मितीची, यासाठी प्रशिक्षण असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांना प्रशिक्षण मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर असे काही आपले ट्रेनिंग्ज आहेत का, काही प्रोग्राम्स आहेत का जे आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत किंवा विद्यापीठामार्फत राबवतोय? राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची आहे, त्यानंतर नवसारी कृषी विद्यापीठ नवसारी आहे, त्यानंतर केंद्रीय कापूस संशोधन संस्था मुंबई आहे, त्यासोबत सिरकट मुंबई आहे किंवा इतर जे काही नजीकचे जे काही कृषी विज्ञान केंद्र आहे, या कृषी विज्ञान केंद्रामध्ये केळी धागा काढण्यासंबंधीचं प्रशिक्षण, त्यासोबत त्याच्यावर काही प्रक्रिया करण्याचं जे काही हँडीक्राफ्ट्स बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यासोबतच मशीन्स कुठून विकत घ्यायच्या, माल कुठं विकायचा, या बाबतीचं पूर्ण जे प्रशिक्षण आहे तिथं दिलं जातं. तर आता बाजारपेठ कशा प्रकारे उपलब्ध आहे यासाठी? कारण आपण धागा निर्मितीपासून जे काही विविध वस्तू बनवणार आहोत, जसं साडी असेल किंवा शोभिवंत वस्तू असतील, दोरी असेल, तर यासाठी बाजारपेठ जी आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, ती नेमकी कुठं उपलब्ध आहे आणि याचे दर काय आहेत साधारण? याच्यामध्ये धागा निर्मिती करताना आपल्याला जे आहे म्हणजे बाजाराची भीती बाळगायची गरज नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला जर आपण बघायला गेलो तर साधारण जो काही धागा आहे तो धागा निर्मिती आपल्याला ज्या काही आज टेक्स्टाईल्स मिल्स आहेत त्याच्यामध्ये सुरत आहे, कोइंबतूर आहे, अहमदाबाद आहे, भागलपूर टेक्स्टाईल मिल्स, ह्या ज्या मिल्स आहे, मिल्समध्ये ते शेतकऱ्याकडून बायबॅक पद्धतीने तो धागा खरेदी करून घेतात आणि त्याच्यापासून विविध प्रकारचे जे काही हँडीक्राफ्ट्स आहेत, साड्या आहे, कापड आहे, चटया आहे, अशा विविध वस्तू ते बनवतात. तर अशा प्रकारे ते त्याच्यापासून तो शेतकऱ्यांना तो धागा ते विकू शकतात आणि चांगल्या प्रकारे त्यांना तिथं अर्थार्जन होऊ शकतं. सर, आपण आता यासाठी बाजारपेठा कशा उपलब्ध आहेत याची माहिती तर दिली खरी, पण आता आपल्याला या उद्योगाकडे वळायचं असेल तर केळी लागवड करताना ज्या केळीच्या वेगवेगळ्या जाती आहेत, तर जर एखाद्या शेतकरी बांधवाने उद्देश ठेवून जर लागवड केली केळी पिकाची, तर कोणत्या जातींची निवड यासाठी करायला पाहिजे, याविषयीची माहिती आपण द्यावी. याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये सध्या आपण ग्रँड 9 ह्या ह्या ज्या वाणाची आपण मोठ्या प्रमाणाची निवड करतो आणि या वाणापासून आपण हे केळी धागा आपण काढू शकतो. मग याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर दक्षिण भारतामध्ये विविध जाती त्याच्यासाठी आहेत. मग याच्यामध्ये आपण ग्रँड 9 आहे, डॉर्फ कॅव्हेंडिश आहे, रोबस्टा आहे, तर अशा प्रकारच्या जाती आपण त्याच्यासाठी निवडू शकतो. प्रक्रिया उद्योग जो आहे, धागा निर्मिती उद्योग, हा अतिशय याला वाव आहे. देशाविदेशामध्ये याच्यापासून आर्थिक उत्पादन पण चांगलं मिळतंय, तयार केलेल्या वस्तूंना दरही चांगले मिळत आहेत. पण मग शेतकरी बांधवांमध्ये याविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र पाल कशा प्रकारे मोहीम राबवत आहे किंवा शेतकरी बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण काय पावलं उचलली आहेत? यामध्ये आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपल्याकडे आपण शेतकऱ्यांचे जे काही प्रशिक्षण आहे ते आपण दर 15 दिवसांनी किंवा महिन्यापर्यंत आपण ते प्रशिक्षण तिथं शेतकऱ्यांचं घेत असतो. ग्रामीण युवती आहेत किंवा ज्या महिला बचत गटाच्या महिला आहे तर त्यांसाठी आपण हे प्रशिक्षण तिथं राबवतो. त्यासोबतच त्यांना या धाग्यापासून इतर ज्या वस्तू आहेत, हँडीक्राफ्ट्स आहेत किंवा ज्या काही विविध चटया आहे, दोरखंड आहे, तर अशा प्रकारच्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण आपण तिथे देतो आणि त्याच्यामध्ये त्यांना परिपूर्ण म्हणजे त्यांना धागा बनवण्यापासून तर वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण आपण त्यांना देतो. त्यासोबतच त्यांना आपण हे जे काही प्रकल्प उभारण्यासंदर्भातही त्यांना आपण तिथं मार्गदर्शन करतो. सर, आता केळी लागवड तंत्रज्ञान जे आहे ते दिवसेंदिवस बदलत आहे, तर आपण कृषी विज्ञान केंद्र पाल या ठिकाणी कार्यरत आहात शास्त्रज्ञ या पदावरती, तर केळी पिकाच्या लागवडी संदर्भातील तंत्रज्ञान जे आहे त्याविषयी काय संशोधन सध्या आपल्या केंद्रामध्ये सुरू आहे? पण आज बघायला जर गेलो तर आज केंद्र सरकार जे आहे तर ते नैसर्गिक शेतीवर आणि सेंद्रिय शेतीवर जास्त भर देत आहेत. होय. मग यासोबतच आपण जर बघायला गेलो तर आज रासायनिक खतांचा वापर जो आहे तो जास्त झालेला असल्यामुळे आपण त्याच्यामध्येही आपण रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे कसं वळावं, सेंद्रिय शेती त्याला पर्याय काय, रासायनिक खतांना पर्याय काय, तर त्याच्यामध्ये आपण हिरवळीचे खतं आहेत किंवा नॅनो युरिया, नॅनो DAPचा वापर आहे,
त्यासोबतच जीवाणू खतांचा वापर आहे, PSB आहे, ॲझोस्प्रिलम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे किंवा पोटॅश विरघळणारे जे जीवाणू आहे त्यांचा वापर कसा करावा. त्यासोबतच आपण त्यांना जीवामृत आहे, बीजामृत आहे, तर असे जे काही रासायनिक खतांना जे काही पर्याय आहेत तर ते आपण तिथं त्यांना त्यासोबतचं जे काही त्याचे वापर आहे त्या निविष्ठांचा वापर आपण त्या केळीसाठी लागवडीसाठी आपण तो करतो, जेणेकरून आपला रासायनिक खतांवरचा जो खर्च आहे तो खर्च कमी होऊन आपण ह्या जे काही नैसर्गिक ज्या निविष्ठा आहे त्या नैसर्गिक निविष्ठा आपण तो खर्च करून आपलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढवू शकतो. आणि त्यासोबतच आपली जी काही मातीची सुपीकता आहे ती सुपीकता आपण तिथे ठेवू शकतो. आज आपण जर बघायला गेलो तर आज मातीची सुपीकता ही खूप खालावलेली आहे. अगदी खरं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण अशा जर हे जे काही नैसर्गिक निविष्ठांचा जर आपण वापर केला तर आपण जी मातीची सुपीकता चांगल्या प्रकारे टिकवू शकतो. सर, लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण दिली, पण लागवड करताना जी काळजी घ्यायला पाहिजे, आपण आता केळी धागा उद्योग प्रक्रिया हा विषय समोर ठेवून या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे की लागवड करताना जी आहे रोपांची लागवड करताना ती काय काळजी घ्यायला पाहिजे नेमकी? रोपांची लागवड करताना आपल्याला एक काळजी अशी घ्यायची की त्याच्यामध्ये जे काही आपण लागवड करतो त्यासोबत आपल्याला त्याची प्राथमिक आपल्याला माती परीक्षण करणं आवश्यक आहे. त्यासोबतच त्याला जो काही योग्य खतांचा वापर आहे म्हणजे संतुलित खतांचा वापर करणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणजे माती पाणी परीक्षण करून संतुलित खतांचा वापर करून त्यासोबतच पाण्याचा चांगला उपयोग तिथं करायचा आपल्याला, म्हणजे जे पिकासाठी जे पाणी आहे त्या पाण्याचा आपल्याला वापर चांगल्या प्रकारे करायचा आहे. म्हणजे त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याला आपल्याला पाणी द्यायचं आहे, जेणेकरून ते पीक चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्याच्यापासून आपल्याला चांगला फायदा मिळेल आणि चांगलं उत्पन्न आपल्याला मिळेल. केळीच्या खोडापासून धागा निर्मिती झाल्यानंतर कोणकोणत्या वस्तू आपण बनवू शकतो त्याची नाव आपण सांगा. कापड उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण साड्या आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स आहेत, शर्ट मटेरियल आहे ते आपण बनवू शकतो. त्यासोबतच आपण टोप्या आहे, चटया आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दोरखंड आहे ते आपण बनवू शकतो. पॅकेजिंग मटेरियल आहे ते आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारचा आपण वस्तू त्याच्यामध्ये बनवू शकतो. अगदी खरं आहे सर. अतिशय चांगल्या वस्तूंची निर्मिती आपल्याला यापासून करता येते, ज्याची मागणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कार्यक्रमाची वेळ पाहता चर्चा आटोपती घ्यावी लागते आपल्याला. सर, ते शेवटी संदेश काय द्याल शेतकरी बांधवांना? आपण आज जे काही लागवड करतो तर त्यासोबतच आपल्याला कृषीपूरक उद्योग जे आहे किंवा जे काही प्रक्रिया उद्योगामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला आपल्या लागवड म्हणजे आपलं जे काही आपण परंपरागत आपण जे पिकं घेतो त्यासोबत आपण जे काही प्रक्रिया उद्योगावर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला अर्थार्जन मिळेल आणि त्यापासून आपण रोजगार निर्मिती करू शकतो. त्यासोबतच आपल्याला जो काही अर्थार्जन आहे ते आपलं चांगल्या प्रकारे होईल. अगदी खरं आहे सर. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण केळी धागा प्रक्रिया उद्योग या विषयाला अनुसरून माहिती घेतली. डॉक्टर धीरज नेहते सरांनी आपल्याला या संदर्भातील माहिती दिली आहे. खरोखरच तुम्ही विचार करा, केळी बागायतदार शेतकरी बांधव जर हा कार्यक्रम पाहत असतील तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये केळी फळाची काढणी झाल्यानंतर जे खोड उरतं त्याच्यापासून जर तुम्ही धागा निर्मिती केली तर तुमच्या त्या उत्पादनाला देशाविदेशामध्ये मागणी आहे आणि केळी फळाव्यतिरिक्त तुम्हाला जास्त आर्थिक उत्पादन मिळवून देणारा हा प्रक्रिया उद्योग निश्चित तुमच्या आर्थिक गोष्टींना प्राधान्य आणि बळकटी देणारा ठरणार आहे. तर आजच्या कार्यक्रमातील माहितीचा अवलंब तुम्ही तुमच्या शेती उद्योगामध्ये नक्की करा. डॉक्टर नेहते सर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात, प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार. धन्यवाद.